हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजची जॉब डिटेल घेऊन आलेलो आहे गाईज. बॉम्बे हायकोर्ट भरती निघालेली आहे 2024ची. त्यामध्ये नागपूर खंडपीठासाठी भरती निघालेली आहे. क्लर्क वॅकन्सी निघालेली आहे. टोटल वॅकन्सी आहे 56 वॅकन्सी असे निघालेले आहेत गाईज. तर या वॅकन्सीमध्ये आपल्या क्रायटेरियाबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्याला शिक्षण आपल्याला काय लागणार आहे, त्याचं क्रायटेरिया कसा असणार आहे, आपल्या सिलेक्शन प्रोसेस, सिलेबसच्या बद्दल आपण बोलणार आहोत. आपली परीक्षा फी कशी भरायची आणि फॉर्म कसा भरायचा हे पण आपण बघणार आहोत सगळं या व्हिडिओमध्ये. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप आपल्याला संपूर्ण गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण चला वेळ न घालता आपण बघूया आपल्याला कसं स्टेप बाय स्टेप आपल्याला इथं क्रायटेरिया वगैरे जे आहे ते आपण बघूया किती वॅकन्सी आहे टोटल. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करून ठेवा चॅनलला जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी, गव्हर्नमेंट जॉब आणि प्रायव्हेट जॉबसाठी. तर चला सुरू करूया. जसं की तुम्ही आता माझ्या स्क्रीनवर बघताय गाईज. बघताय हायकोर्ट हायकोर्ट ऑफ ज्युडिक्लेचर ऑफ बॉम्बे हायकोर्ट नागपूर ब्रँच नागपूरसाठी निघलेली आहे. नागपूर खंडपीठासाठी बॉम्बे हायकोर्ट का करून वॅकन्सी असते. त्यामध्ये आपण बघू शकता आता इथं गाईज. आता टोटल वॅकन्सी इथं जे काढलेले आहे काही 56 वॅकन्सी इथं काढल्या आहेत त्यांनी. ते कशा प्रकारे बघूया. त्यामध्ये सिलेक्ट लिस्ट फॉर 45 कॅन्डिडेट आणि वेटिंग लिस्ट फॉर 11 कॅन्डिडेट यांची क्लर्कसाठी निघालेली आहे. म्हणजे आता 45 कॅन्डिडेटसाठी यांना डायरेक्ट 45 कॅन्डिडेट डायरेक्ट घेणार आहेत ते, आणि 11 जणांसाठी वेटिंग लिस्टवर ठेवणार आहेत. 45 कॅन्डिडेट डायरेक्ट सिलेक्ट करणार आहेत आणि 11 जण इथं वेटिंग लिस्टवर ठेवणार आहे. क्लर्क वॅकन्सीसाठी क्लर्कची वॅकन्सी आहे काहीच. ओके. तर त्याच्यानंतर आपण इथं बघूया आपल्याला क्लर्कसाठी पेमेंट किती असणार आहे, सॅलरी किती असणार. इथं सॅलरी दिलेली आहे, बघू शकता तुम्ही. इन द पे मॅट्रिक्स फॉर लेवल 10 लेवलच्या 10% आपल्याला वॅकन्सी असणार. लेवल पे 29,200 ते 92,300 पर्यंत आपल्याला वॅकन्सी असणार. म्हणजे बघू शकता तुम्ही काही चांगली अशी अपॉर्च्युनिटी आहे की आपल्याला 92,300 पर्यंत पेमेंट भेटू शकतो. 29,200 पासून अपॉर्च्युनिटी बसत आहे. त्यानंतर आपण इथे एज क्रायटेरियाचे बघू शकतो. आपण इथं कॅटेगरी दिलेली आहे, मिनिमम एज लिमिट, मॅक्झिमम एज लिमिट दिलेलं आहे. जनरल आणि ओपन साठी दिलेली आहे 18 इयर कंप्लीट पाहिजे त्यांचं कमीत कमी, 38 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकता इथे. त्यानंतर इथे लिहिलेलं आहे एस टी कॅटेगरी अँड ओबीसी, एस टी आणि स्पेशल बॅक एंड क्लास अँड यासाठी ओबीसी साठी इथं कॅटेगरी वाईज दिलेलं आहे. 18 वर्षापासून तर 43 वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकता. आणि जे गव्हर्नमेंटचे आपले गव्हर्नमेंट ऑफ एम्प्लॉय फॉर ऍप्लिकेशन फॉर कोर्टामध्ये एम्प्लॉय आहे आधीपासून, त्याच्यासाठी 18 वर्षापासून जे एम्प्लॉय असतील कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, कोर्टमध्ये, त्यांच्यासाठी 18 वर्षापासून एज लिमिटचं इथं काही नाही. तसं 18 वर्षापासून ते अनलिमिटेड फॉर्म भरू शकता. एज लिमिट दिलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल आपण डिस्कस करूया थोडं. इथे लिहिलेलं आहे प्रोसेस ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ डिग्री फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी बिईंग गिव्हिंग द होल्डर फ्रॉम डिग्री अँड लॉ. मतलब आपलं मिनिमम आपलं ग्रॅज्युएशन पाहिजे, आपलं कोणत्याही पद्धती आपलं ग्रॅज्युएशन पाहिजे. आपलं लॉ मध्ये असो, बी ए, बी कॉम, BSc जे पण आपलं असलं तर इलिजिबल आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे इलिजिबल ग्रॅज्युएशन नंतर. इथे लिहिलेलं आहे गव्हर्नमेंट सर्टिफिकेशन वर एक्झामिनेशन. इथं लागणार आहेत आपल्याला बोर्ड ऑफ एक्झामिनेशन साठी सर्टिफिकेशन. त्यामध्ये आपल्याला लागणार आहे आपल्या कॉम्प्युटर टायपिंग बेसिस लागणार आहे. GCC, TBC, ITI इंग्लिश टायपिंग अँड 40 WPS आपल्याला टायपिंगची इथं लागणार आहे. आपल्याला इथं असं दिलेलं आहे बरोबर. त्यानंतर आपल्याला इथं टायपिंग आपल्याला कंपल्सरी. इथं त्याच्यानंतर मोस्ट ऑफ नॉलेज पाहिजे आपल्याला MS वर्ड मध्ये, प्रोसिजर पाहिजे, MS प्रोसिजर आणि विंडोज, लिनक्स ऍप्लिकेशन, MS ऑफिस, MS वर्ड आपल्याला नॉलेज इथं पाहिजे आपल्याला त्यामध्ये. त्यानंतर इथं दिलेलं आहे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट बद्दल दिलेलं आहे कोणते कोणते टेक्निकल कोर्स आपल्याला एज्युकेशन टेक्निकल नॉलेज पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला मोस्ट ऑफ MSIT दिलेलं आहे. ते MSIT असलं त्यासाठी तर 90% लोक ते MSIT मध्ये असतात. ज्यांचे MSIT असेल त्यांना इथं बहुत साऱ्या असे कोर्स दिलेले आहेत, ते पण इथं अप्लिकेबल करू शकतात. जसे की SSI झालं, क्रेडिट, पेडिट, CDAC, NSI असे मोस्ट ऑफ इथं आहे. MSIT वाले पण इथं मोस्ट ऑफ मध्ये जास्त MSIT 90% लोक असतात, तर त्यांना टेन्शन नाही घ्यायचं इथं. नंतर त्याच्यानंतरची गोष्ट जी आहे आपलं शॉर्टलिंग कॅन्डिडेट साठी तुम्हाला जसं मी सांगितलं 45 कॅन्डिडेट ते घेणार आहे आता पुरती.
सिलेक्ट करणार आहे 45 कॅन्डिडेट आणि 11 जे आहे ते वेटिंग लिस्टवर ठेवणार आहे. 11 कॅन्डिडेट हे वेटिंग लिस्टवर असणार आहे. तर त्यांनी इथं पण एकदम मेन्शन करून दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता सिलेक्शन शॉर्टलिंगमध्ये. त्यानंतर आपण बघूया ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे, आपण ते पण बघणार आहोत. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्मसाठी बॉम्बे हायकोर्ट .nic.in वर इथं भरायचा आहे. ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालेला आहे 13/5/2024 पासून 5 वाजेपासून तर आपल्या 27/5/2024 पर्यंत असणार आहे. 13/5/2024 पासून ते 27/5/2024 पर्यंत इथं फॉर्म भरायचे आहे आपल्याला. कमीत कमी आपल्याला 14-15 दिवसाचा कालावधी इथं आहे. आपल्याला जे ₹200 आपले चलन असणार आहे सगळ्यांसाठी, कोणाला इथं सूट नाही. ओके. डॉक्युमेंट जे आपण इथं बघू शकता, इथं आपले SSC, HSC, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सगळं त्यांनी इथं फॉर्म भरू शकता क्वालिफिकेशन मध्ये. त्याच्यानंतर इथं बघूया आपण आता पेमेंट प्रोसेस फी बद्दल. आता बोललो तसं ₹200 असणार आहे सगळ्यांसाठी. SBI कलेक्शन असणार आहे. ऑनलाईन गेटवे आपण मात्र भरू शकतात. ऑनलाईन आपण चलन भरू शकणार आहोत. त्याच्यानंतर सिलेक्शन मॅम एक्झामिनेशनच्या बारे में आपण बात करूया. एक्झामिनेशनच्या बद्दल बोलूया. सब्जेक्ट लिहिलेला आहे सिलेबस, नंबर ऑफ क्वेश्चन आणि नंबर ऑफ मार्क्स इथे दिलेलं आहे. ड्युरेशन 1 घंटा असणार तर दिलेलं आहे सगळं. तर आपण स्टेप बाय स्टेप आता इथं सगळं बघूया गाईज कशा प्रकारे. सब्जेक्ट जो पहिला मराठी असणार आहे आपला. मराठीसाठी ग्रामरसाठी असणार आहे आपल्याला 10 मार्काचे क्वेश्चन असणार आहे. 10 मार्क त्यासाठी असणार आहे. ओके. त्यानंतर इंग्लिशसाठी असणार आहे आपल्याला इंग्लिश ग्रामर वगैरे असणार आहे. सेंटेन्स वगैरे असणार आहे. इथं सगळं लिहिलेलं आहे. सेंटेन्स आणि इंग्लिश ग्रामरसाठी असणार आहे. ते 20 क्वेश्चन असणार आहे 20 मार्कासाठी. जनरल नॉलेजचे क्वेश्चन असणार आहे इथं आपल्याला 10 मार्कासाठी जो क्वेश्चन असणार आहे. जनरल इंटेलिजन्सचे क्वेश्चन असणार आहे. जसं टेस्ट कॉम्पिटेटिव्ह मध्ये असणार आहे. कॉम्पिटेटिव्ह मध्ये 20 क्वेश्चन 20 मार्कासाठी असणार. इथं अर्थमॅटिक मध्ये असणार आहे 20 क्वेश्चन अँड 20 मार्क्ससाठी असणार आहे. इथं कॅम्प्युटर बेस चे क्वेश्चन असणार आहे 10 मार्क्स. त्या क्वेश्चन 10 मार्क्ससाठी असणार आहे. असं इथं संपूर्ण इथं दिलेलं आहे. आणि आपला जो टाइम असणार आहे इथं 60 मिनिटांचा अवधी असणार आपल्याला. एका तासामध्ये एक्झामिनेशन द्यायची. इथं 90 क्वेश्चन असणार आहे आपल्याला टोटल. इथं दिलेले आहे एक्सेप्ट मराठी लँग्वेज और रिजनल लँग्वेज अदर स्ट्रीमिंग फॉर रायटिंग फॉर इंग्लिश एक्झामिनेशन पहिल्या ते इथं लिहिलेलं आहे. जसं इथे 90 क्वेश्चन असणार आहे आपल्याला. टोटल 90 मार्कांसाठी असणार आहे. 90 मार्क पैकी आपल्याला मिनिमम पासिंग 45 असणार आहे. म्हणजे 50% मार्किंग आपल्याला पाहिजे आपल्याला इथं पेपरमध्ये. बरोबर. 90 पैकी 45 मार्क पाहिजे. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रोसेससाठी इलिजिबल असू शकतो. त्यानंतर आपल्याला असणार आहे टायपिंग असणार आहे. कॉम्प्युटर टायपिंग टेस्ट होणार आहे आपली. ती जी होणार आहे आपली कॉम्प्युटर आपल्या 400 वर्डमध्ये होणार आहे. त्यासाठी मार्क असणार आहे 20 मार्क असणार आहे. आपल्याला मिनिमम पासिंग आपल्याला 10 मार्काची असणार आहे. टायमिंग असणार आहे 10 मिनिटांचा. त्यानंतर व्हायवा होणार आहे आपला 40 मार्कांसाठी. ओके. त्याच्यानंतर तिथं व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटेशनचे आपण बोलूया थोडं. व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटेशन मध्ये गाईज सॉरी व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटेशन वरतीच होतं. सॉरी. तर आपल्याला सगळं डॉक्युमेंट लागणार आहे. जसं की इथं लिहिलं आहे वायमाचं वगैरे सर्टिफिकेशन ऑफ डेट ऑफ बर्थ. त्याच्यानंतर मार्कशीट HSC जे बी आपलं क्वालिफिकेशन युनिव्हर्सिटीमधून झालेलं सगळं आपल्याला ओरिजिनल मार्कशीट इथं लागणार आहे. डॉक्युमेंटेशन लागणार आहे. आपल्याला सर्टिफिकेशन लागणार आहे आपल्याला टायपिंगचं. तिथं त्यांनी अशा प्रकारे इथं सांगितलेलं आहे की तुम्हाला सगळं ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. जसं आपण फॉर्म भरणार आहोत फॉर्म जे आपण भरणार आहोत ते सगळं डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. आणि सिलेक्शन वेटिंग लिस्ट कशा प्रकारे असणार आहे तुम्हाला जसं सांगितलं होतं मी आता. On the basis from performance and candidates for the test of viva selection process for waiting candidates for the above side and post of position of order of merit list for same of publication official website Bombay High Court due course for online of time after from selection process. म्हणजे यांनी इथं लिहिलेलं आहे ज्यांचं सिलेक्शन होणार आहे ज्यांचं नाही होणार वेटिंग लिस्ट लागणार आहे ते त्यांच्या वेबसाईटवर लागणार आहे बॉम्बे हायकोर्ट. तर तिथं जाऊन आपल्याला चेक करून घ्यायचं आपल्याला किती मार्क वगैरे पडलेले कशा प्रकारे आपला व्हायवा वगैरे झालेला आहे त्याच्यावर आपलं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर आता काही सांगण्यासाठी तर काहीच नाही. तर मी सगळं तुम्हाला व्यवस्थितपणे सगळं इथं सांगून दिलेलं आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं आता पुरती इथं आपल्याला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म आपल्याला कशा पद्धतीने भरायचा आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फॉर्म आपल्याला कशा पद्धतीने भरायचा आहे. मी स्वतः तुम्हाला फॉर्म फिलअप करून दाखवणार आहे माझा. आणि नंतरून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. न चुकता इथं फॉर्म भरायचा आहे. चुकी झाली तर तुम्हाला पाहिजे जागा अगोदरच कमी आहे क्लर्कसाठी. पेमेंट पण खूप भारी पेमेंट इथं दिलेले होते 29,200 ते 92,300.
ओव्हरऑल तुम्हाला मी सगळी डिटेल सांगितलेली आहे. तुम्हाला काही जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करून ठेवा. कारण की मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे फॉर्म फिलिंगसाठी. तुम्हाला तो बेनिफिट असणार आहे की फॉर्म कशा पद्धतीने न चुकता भरायचा आहे आपल्याला. तर गाईज तोपर्यंत आपण आता बढूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तकसाठी जय हिंद, जय भारत. थँक